प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच टर्निंग पॉइंट आलेला आहे. शुभविवाह ही मालिका एक एक करत वेगळ्याच टर्निंग पॉइंटवरती चाललेली आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा खुलासा झालेला आहे तो राजा काकांचा. इतके दिवस राजा काका गायब आहेत, कुणाला दिसत नाहीयेत, कुणाला भेटत नाहीयेत. पण त्या राजा काकांचा कार्यक्रम सुद्धा रागिणीनेच करून ठेवलाय आणि त्या राजा काका सुद्धा सुटून मग आता रागिणीला शिक्षा देण्यासाठी आलेले आहे स्वतः पोलीस स्टेशनला. आणि जे राजा काकांनी पुरावे मांडलेत, तिने स्वतःच्या नवऱ्याला राजा काकांना सुद्धा मारण्याचा घाणेरडा प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षकांनो, हो, रागिणीने राजा काकांना मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे राजा काका आता इकडे पोलिसांच्या हाती लागलेत. पोलिसांच्या हाती लागल्या कारणाने आता राजा काका पोलीस स्टेशनला येऊन सगळी बित्तंबात बातमी सांगतायत आणि रागिणीचा डाव इथे फेल झालाय. नक्की रागिणीच्या सोबत काय घडलंय, कसं घडलंय, कशी रागिणी या सगळ्यामध्ये अडकले, सविस्तर प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोत तर आपण पाहिलेलं आहे की मुळातच आता इकडे गायकवाडांनी ठरवले की आपण साक्ष घ्यायची, ती म्हणजे आता क्षितिजाला किडनॅप करण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला क्षितिजाला किडनॅप करण्यात आलं होतं आणि तिने रागिणीचा चेहरा पाहिलेला आहे आणि त्यामुळे रागिणीचा चेहरा पाहिल्या कारणाने क्षितिजा या सगळ्यामध्ये आता रागिणीला ओळखू शकेल हे त्यांना समजलेलं आहे. आणि त्यामुळे रागिणीला ओळखू शकणाऱ्या क्षितिजाच्या सोबत ते बोलतात की तू बाळा नीट आम्हाला सांग की ह्याच त्या होत्या का, यांनीच आता तिकडे येऊन तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला का. क्षितिजा म्हणते हो, यांनीच मला किडनॅप केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग ते सांगतात तू कोर्टामध्ये साक्ष देऊ शकशील का. ती सांगते 100% मी आता कोर्टामध्ये साक्ष देईन, तुम्ही काही काळजीच करू नका, मी या सगळ्यामध्ये तुम्हाला साक्ष देईन. इकडे आता अथर्व खूप आपल्या आईवरती चिडलाय आणि तो सुद्धा सांगतोय की मी कोर्टात साक्ष देईन की माझे DNA रिपोर्ट हिनेच हे केलेले आहेत. मुळातच माझे DNA रिपोर्ट कधीच मॅच होऊ शकणार नव्हते, पण माझे DNA रिपोर्ट मॅच करण्यात आले होते आणि म्हणून मी हे सगळं सगळ्यांच्या समोर आता सांगणार आहे. असं म्हणत प्रेक्षकांनो मग आता इकडे त्याने ठरवलेलं आहे. बरं, तोपर्यंत मग आता गायकवाडांनी सगळं ठरवलंय आणि गायकवाड सांगतायत की लवकरात लवकर आता आपण कोर्टामध्ये क्षितिजाला हजर करूया. इकडे तोपर्यंत रागिणी सांगायला लागते तिच्या वकिलांना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्यांना जर का सिद्ध करायचं असेल की यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता तर माझ्याकडे एक योग्य म्हणजे व्यक्ती आहे, जी व्यक्ती आता इकडे यांना शिक्षा देऊ शकते. कळतंय का तुम्हाला. यावरती ते म्हणतात कोणती व्यक्ती. यावरती ती सांगते माझा नवरा, म्हणजे त्याला मीच डांबून ठेवलेला आहे आणि त्याचा काही उपयोग नाहीये, त्याची स्मृतीभ्रंश झालेली आहे आणि त्यामुळे त्याला जर का इकडे अंडत एक शब्द सुद्धा तो बोलणार नाहीये. एक शब्द सुद्धा न बोलता आता इकडे मी सांगेन ना की हे सगळं आकाशभूमीनेच केलंय आणि तो पण बोट दाखवेल नंदीबाईला सारखा. असं म्हटल्यावरती ते म्हणतात मॅडम तुम्ही नक्की काय काय करताय. यावरती ती सांगते हे बघा, तो तुमचं काम नाहीये, तुम्हाला पैसे देणार आहेत ना, त्यावरती पैसे घ्यायचे आणि त्यानंतर मग आता तुम्ही तुमचं काम करायचं. असं म्हटल्यावरती ते सांगतात ठीक आहे, तुमच्या नवऱ्याचा पत्ता द्या, मी त्याला जाऊन भेटतो, त्याला जाऊन घेऊन येतो कोर्टामध्ये. जर तुमच्या नवऱ्याने साक्ष दिली की माझ्या बायकोप्रमाणेच मला डांबून ठेवण्यात आलं होतं आणि तर आता मी या सगळ्यामध्ये आता ही साक्ष देऊ इच्छितो, असं जर का त्यांनी सांगितलं तर कदाचित आता इकडे ती साक्ष ग्राह्य धरली जाईल आणि पुढचं काम सुद्धा होईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच रविरा इकडे आता सांगायला लागते रागिणी ठीक आहे, मी तुम्हाला देते पत्ता, तुम्ही त्यांना घेऊन या. रागिणीचा डाव असा आहे की राजा काकांना पोलीस स्टेशनला हजर करायचं आणि त्यानंतर मग आता राजा काका सांगतील की आकाशभूमी यांनीच मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता आणि यांनीच मला मारण्याचा सुद्धा आता प्रयत्न केला होता, हे सगळं सांगायचं आणि त्यानंतर आपली बाजू सेफ करून घ्यायची, असं आता रागिणीच्या डोक्यात आहे. आणि त्यानंतर ती आता वकिलांना पत्ता देते. इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी यांचे वकिलांशी त्यांचं बोलणं होतं आणि त्यानंतर आता इकडे पुरावे तर रागिणीने सगळे जाळून टाकलेत, पण ती आपल्या विरुद्धचे पुरावे घेईल आणि क्षितिजाच्या बोलण्यावरती किती विश्वास ठेवतील माहीत नाहीये. त्यावरती मग आता ते सांगायला लागतात पण त्यांचा मुलगा हा आपल्यासाठी खूप मोठी साक्ष ठरू शकतो. म्हणजे मुळातच जर का आता इकडे त्यांचा मुलगा सांगायला लागला की माझ्या आईने या सगळ्यामध्ये माझे आता खोटे हे तयार केले होते किंवा खोटे DNA केले तरी सुद्धा चालेल, या
यावरती ते सांगायला लागतात ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे राजा काका गायब आहेत. म्हणजे ही बाई जिथपासून शुद्धीवरती आले ना तिथपासून ते गायब आहेत. आधीपर्यंत त्यांचे आम्हाला बँगलोरवरून कॉल यायचे आणि आता ते बँगलोरवरून बोलायचे, पण ही बाई जोपर्यंत हे झाले ना तोपर्यंत राजा काका गायब आहेत. आम्हाला संशय आहे की त्यांनीच त्यांना गायब करण्याचा संबंध आहे. यावरती ते म्हणतात मग तुमच्या बँगलोरच्या ऑफिसला तुम्ही चौकशी करा. बँगलोरच्या ऑफिसला जर का चौकशी केलीत तर कदाचित तुम्हाला आता इकडे सत्य समजू शकतं. असं म्हटल्यावरती ते सांगतात केली ना चौकशी, पण काहीच नाही, कोणीतरी बाई त्यांना भेटायला आली असं सांगण्यात आलं होतं. यावरती भूमी म्हणते आकाश काहीतरी गडबड आहे, आपण बँगलोरला जाऊया आणि त्यानंतर मग आता आपण बघूया का तिकडे, कारण ह्या बाईने राजा काकांना सुद्धा आता त्रास द्यायला कमी नसेल केलं असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती आकाश सांगायला लागतो ठीक आहे भूमी आपण जाऊया. आता इकडे आकाश आणि भूमी गेलेत बँगलोरला. रागिणीचे वकील सुद्धा बँगलोरला गेलेत आणि आता रागिणीचे वकील बँगलोरला आणि आकाश बँगलोरला. आणि त्याच वेळेला इकडे आता त्यांना काही राजा काका भेटलेले नाही. प्रेक्षकांनो मालिका आता एकदम छान टर्निंग पॉईंट झालेला आहे. म्हणजे आता इकडे रागिणीचे वकील परत आलेत. वकील परत आल्यावरती वकील आता सांगायला लागतात आम्ही तर तिकडे गेलो होतो पण आता तुमचा नवरा काही आम्हाला भेटला नाही. यावरती ती चांगलीच चिडते. तुम्हाला सांगितलं होतं ना मी ॲड्रेस दिलाय त्याच ॲड्रेसवरती ते होते ना. यावरती ते म्हणतात तुम्ही सांगितलं तिकडे जाऊन आलो पण ते तिकडून ऑलरेडी कुणीतरी त्यांना गायब केले. आता रागिणी घाबरली. तिला आता मोठाच प्रश्न पडलेला आहे की हे काय घडलं. म्हणजे आता जर का ते गायब झालेत तर गायब करणारी व्यक्ती कोण. ती व्यक्ती दुसरी कुणी नाही, आकाशने वगैरे गायब केले तर मग ती सांगायला लागते हे बघा जर का आकाशने वगैरे आता त्यांना उचललं असेल किंवा आकाशने या सगळ्यामध्ये हे केलं असेल ना तर तुम्ही त्यांना आता पोलिसांपर्यंत पोहोचू देऊ नका. आधीच त्या गुंडांना आता इकडे कामाला लावा. असं म्हणत खूपच मोठा आता तिने काम केलंय की राजा काकाला आधीच आपण पळवायचं किंवा जर तो बरा असेल तर संपवायचं. काय ती बाई आणि किती विचित्रपणाचा तिचा कळस. आणि त्यानंतर इकडे आता पोलिसांकडून रागिणीला पोलीस स्टेशनला बोलवणं आलंय आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने पुढची गोष्ट क्लिअर झालेली आहे. रागिणी या सगळ्यामध्ये आता इकडे पोलिसांना समोर येऊन नाटक करायला लागते. मला बोलवलं तुम्ही, मला बोलवलं आणि राजाराम तुम्ही इकडे, राजाराम तुम्ही इकडे, तुम्हाला भूमी आकाशने किडनॅप केलं होतं ना, तुम्हाला भूमी आकाशनेच किडनॅप केलं होतं ना. यावरती भूमी चिडते. काय बोलताय तुम्ही, आम्ही कशाला त्यांना किडनॅप करू. तुम्ही जेव्हापासून कोमामधून बाहेर आल्यात ना तिथपासूनच हा सगळा प्रकार घडलेला आहे. तुम्हीच या सगळ्यामध्ये आता त्यांना किडनॅप केलं आणि तुम्ही त्यांना अशी अवस्था केली स्वतःच्या नवऱ्याची. यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते नाही राजाराम बोला आणि ती आता त्याच्यावरती प्रेशर आणायला लागते आणि ती सांगायला लागते लवकरात लवकर सांगा की हे सगळं कुणी केलंय. तुम्हाला आता इकडे ह्या दोघांनीच किडनॅप केलं होतं ना. ज्या प्रकारे मला मारण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारे त्यांनी आता तुम्हाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता ना. बोला राजाराम बोला. यावरती आता इकडे गायकवाड सांगायला मॅडम तुम्ही बसून घ्या, 2 मिनटं बसा, काय खरं काय खोटं या सगळ्याचा आपण आता खुलासा करूया. तुम्ही इथे बसलात ना तर सत्य समोर येईल. असं म्हटल्यावरती रागिणी बसते आणि राजाराम काका गप्प बसलेत. ह्या नीच बाईचे किती कारस्थानं किती खालच्या पातळीला जाते इथपर्यंत ते वाट पाहत बसलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता ते सांगायला लागतायत अगं नीच बाई किती खालच्या पातळीला उतरशील. यावरती ती सांगते बघितलं हे भूमीबद्दल बोलतायत. यांनी ज्या प्रकारे मला आता त्रास दिला ना त्याच प्रकारे यांनी आता राजारामला मला मारण्याचा प्रयत्न केला, तसाच राजारामला मारण्याचा प्रयत्न केला. मी कधीपासून त्यांना शोधते आणि त्यानंतर मला कळलं की ह्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांना वाचवायला मी चालले होते. तर आता इकडे ह्यांनीच त्यांना आधीच हे केलं आणि काहीतरी पढवलं असेल की जे माझ्याबद्दल वाईट बोलतील म्हणून हे सगळं केलेलं आहे. तुम्ही त्यांना सोडू नका. यावरती चिडले राजा काका गप्प बसलेत आणि त्यानंतर त्यांनी आता एकदा स्फोट केलाय. नालायक बाई गप्प बस. तुला काय वाटलं मी सगळं विसरलोय का. ही ज्या वेळेला कोमातनं बाहेर आली ना त्याच वेळेला हिने आता मला तिकडून गायब केलं. गायब करून मला आता सारखं टॉर्चर आणि आता हिनेच मला गायब केलं होतं. हिनीच हा सगळा प्रकार केलेला आहे. आणि आता म्हणजे भूमी आणि आकाश या दोघांना हे करून ती आता खऱ्या पद्धतीने आम्हाला बर्बाद करण्याचा प्रयत्न करत आहे. हिला सोडू नका असं म्हणत आता
इकडे आता राजाराम काका चिडलेत आणि आता हिनी मला किडनॅप केलं होतं असं म्हणत त्यांनी आता तिच्यावरती चांगलाच हल्लाबोल केलाय. प्रेक्षकांनो, मालिका टर्निंग पॉईंटवरती आले आणि राजा काकांच्या एंट्रीने मालिकेतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट येत. रागिणीला शिक्षा तर आता 100% होणारच.